उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे म्हाडा कोकण मंडळाच्या गृहनिर्माण लॉटरीची सोडत पार पडली। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने विविध गृहनिर्माण योजनांतर्गत बांधलेल्या 5354 घरांसह 77 भूखंडांच्या विक्रीसाठी ही सोडत कार्यक्रम आयोजित केला होता। या सोडतीसाठी 1,84,994 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,58,424 अर्जांनी बयाना रक्कम जमा केली आहे। पारदर्शकतेसाठी सोडतीचे थेट प्रक्षेपण हॉलच्या आत आणि बाहेर LED स्क्रीनद्वारे करण्यात आले। लॉटरी प्रक्रियेची सुरुवात जुलै 25 मध्ये झाली होती। नोंदणी, पडताळणी आणि अर्ज पुष्टीकरण हे सर्व टप्पे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आले। सुरुवातीचा अर्ज कालावधी 14 जुलै ते 13 ऑगस्ट 2025 असा होता, मात्र नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तो 12 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आला होता। या योजनेस ओरोस, कुळगाव, बदलापूर, ठाणे शहर आणि वसई येथील घरे समाविष्ट आहेत। परवडणाऱ्या घरांच्या संधीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। म्हाडाचे मुख्य अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितलं की लवकरच मुंबईतील कामहाटीपुरा भागात नवीन गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे। त्यांनी स्पष्ट केलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 कोटी घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गरिबाला स्वतःचं घर मिळावं हेच आमचं ध्येय आहे। अन्न, वस्त्र, निवारा ही लोकांची प्राथमिक गरज असून मोदी सरकार त्या दिशेने दृढ पावलं उचलत आहे। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की म्हाडा ही सर्वसामान्य माणसाच्या आशेची किरण आहे। सरकारच्या गृहनिर्माण योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील। माऊलीच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू दिसतायत। खरं तुमचं मनापासून अभिनंदन। यानंतर शंकर पांडुरंग आव्हाड यांनी हस्ते स्वीकारताना पत्रकार बंधू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि आज कोकण विभागाची सोडत होती आहे। जवळपास 5,134 बरोबर आहे ना, 5,354 घरांची आज सोडत या ठिकाणी होती आहे। आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे। खरं म्हणजे सामान्यांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे। प्रत्येकाचं घर हे स्वप्न आहे आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे। नुकताच दसरा झालेला आहे, आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे। मी आपल्याला दिवाळीच्या देखील ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। ज्यांना घराची लॉटरी लागली त्यांची दिवाळी नवीन घरात होईल, गोड होईल, आणि ज्यांना लॉटरी लागणार नाही त्यांचं नंतर आपण करणार। म्हणजे प्रावधान ठेवलेलं आहे, व्यवस्था नियोजन आहे। त्यामुळे हे आपलं सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून सोडतीमध्ये ज्यांना घरं लागतील त्या भाग्यवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो। इथं आपले पंच जे आहेत, आपले रिटायर्ड IAS ऑफिसर सुरेश कुमारजी आहेत, निलेश सदापुरे, प्रकाश सावंत, राहुल बोंबले आणि श्री लोखंडे, उमेश वाघ यांना देखील धन्यवाद मी देतो, त्यांचे आभार मानतो। खरं म्हणजे एक इमारत किंवा घर म्हणजे 4 भिंतीचं घर किंवा एक इमारत एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही। खरं म्हणजे घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असतं आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि सुखसमृद्धीचा पाया हे घर आहे। आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडाचं मी मनापासून अभिनंदन करतो। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आज 5,354 घरं आणि 77 भूखंडांसाठी लॉटरी काढतायत। ही लॉटरी कम्प्युटराईज आहे आणि याच्यामध्ये काहीही कुणालाही काही वाटलं तरी सुद्धा अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही लॉटरी निघते। म्हणजे आपण सुरुवातीपासूनच हीच भूमिका ठेवली की जे काही लॉटरी निघेल ती लॉटरी पारदर्शकता त्याच्यामध्ये असली पाहिजे। कुणालाही कुणाच्या माणसासाठी
शिफारस करता येणार नाही आणि शिफारस केली तरी त्याचं घर मिळणार नाही, त्या कारण ती ते लॉटरी तुमच्या समोरच निघते. हा एक विशिष्ट याचा म्हाडाचा स्पेशालिटी आहे. मी म्हणेन की ट्रान्सपरन्सी खूप आहे याच्यामध्ये आणि आज याच्यामध्ये कुठलाही ह्युमन इंटरफिरन्स नाही, म्हणजे कोणी याच्यामध्ये इंटरफिरन्स करू शकत नाही. त्यामुळे म्हाडावर विश्वास निर्माण होण्याची जी काही गती आहे ती वाढलेली आहे आणि याच्यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर इथेही घरी आहेत. आणि मगाशी आणि 5,354 घरांसाठी मला संजू जयस्वाल म्हणाले 1,84,994 अर्ज प्राप्त झाले. म्हणजे 5,000 घरांसाठी 1,00,000 अर्ज, म्हणजे एका घरासाठी सरासरी 35 ते 40 अर्ज आलेले आहेत. यावरून निश्चितपणे लक्षात येतं की म्हाडावर आणि त्याच्या घरांच्या क्वालिटीवर आणि किमतींवर सर्वसामान्य लोकांचा आता विश्वास बसलेला आहे, विश्वास वाढत चाललेला आहे. 2 कोटी जे पंतप्रधान आवास योजना टप्पे 2चे आहे ते अख्खा देशासाठी आहे आणि विशेष करून मला सांगायला आनंद होतोय की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण साधारणपणे मुंबई, MMR आणि बाकी ठिकाणामध्ये 18 लॉटरी केलेल्या, ज्यामध्ये 45,000 घर आपण लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ज्या अर्थी जेवढं अर्ज येते म्हणजे आज पण आपण बघा 5,500 घरासाठी सुमारे 1,80,000 अर्ज प्राप्त झालेला आहे. तर यामुळे एकच जी आमची संकल्पना आहे की म्हाडाची घर परवडण्यासारखी असायला पाहिजे, लोकांची आकर्षण असायला पाहिजे, ते सिद्ध होतात. आणि यामुळे आम्हाला आम्ही कटिबद्ध होतो आहे की भविष्यामध्ये आणखी जोमाने काम करून जेवढं जास्तीत जास्त घर परवडणारं घर आपल्याला लोकांसाठी उपलब्ध करून देता येईल ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. क्लस्टर्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये जेवढं गेल्या 1 वर्षामध्ये प्रकल्प मंजूर झालेला आहे त्याद्वारे एक मोठं घरकुल साठा 5 ते 7 वर्षामध्ये सुमारे 2 लक्ष गृहसाठा फक्त मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. तो हे खरं म्हणजे मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्याला आभार मानू इच्छितो की त्यांच्या जे दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाच्या फल निष्पत्ती म्हणजे हे लॉटरी. आणि एकदा पुन्हा आजच्या लॉटरीमध्ये जे विजयी झालेला आहे त्याला माझा शुभेच्छा. ज्यांना घर भेटला नसेल त्यांनी निराश होऊ नये. लवकरच आम्ही पुढच्या लॉटरी डिक्लेअर करणार.